आता मेषेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 7.5चा हा टप्पा सुरू आहे पहिला. 7.5 खरं तर खूप त्रास द्यायला येते, याबद्दल बरेच गैरसमज आहे. परंतु 7.5 ही आपल्याला जबाबदाऱ्या शिकवायला येते, कारण शनिदेव हे न्यायाधीश आहेत आणि 2026मध्ये शनिदेवांचं छुपं अस्तित्व आहे. तर 7.5च्या या टप्प्यात मेष जातक जे जबाबदारी स्वतःची पूर्ण निभवतील त्यांना प्रचंड प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. वर्षाच्या सुरुवातीला 6 महिने थोडा संघर्ष मेष जातकांना असेल, कारण गुरुदेव हे त्यांचे भाग्येश असून त्यांचं सहकार्य सुरुवातीला कमी आहे. मग नंतर 2 जूनपासून प्रचंड असेल, त्यामुळे भाग्य समृद्ध होईल. इथे मेष जातकांनी थोडं सूर्याला अर्ध्य दिलं तर त्यांचे सुरुवातीचे जे 6 महिने संघर्षाचे ते प्रगती उभं करण्याचं व्यासपीठ निर्माण करणारं होईल. शनीच्या 7.5साठी शनीचे मंत्र म्हणावे. या पद्धतीने मेष जातकांना प्रगतीच्या प्रचंड संधी या 2026मध्ये आहे.